नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत किंवा ज्यांचा लाभ बंद झालेला आहे, अशा सर्व महिलांना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. 18 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी आता लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. जी-आर निर्गमित झाल्यापासून तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी आहे. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही ई-के-वाय-सी प्रोसिजर कंप्लीट करून घ्यायची आहे. आता ज्या लाडक्या बहिणी यामध्ये ई-के-वाय-सी करणार नाहीत, त्यांचा इथून पुढचा जो हप्ता आहे तो बंद होणार आहे. तुम्हालाही तुमची ई-के-वाय-सी करून घेणं बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर आणि त्याच्याशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तसेच त्या महिलेच्या पतीचा आधार कार्ड नंबर आणि त्याच्याशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. जर महिला अविवाहित असेल तर त्या महिलेचा आधार कार्ड त्याच्याशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि महिलेच्या वडिलांचा आधार कार्ड आणि त्याच्याशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. चला तर मग पाहूयात की ई-के-वाय-सी कशी. के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा बॅनर दिसेल. त्या बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होईल. यामध्ये लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला ही सर्व जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक करून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथं लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकून घेतो, त्यानंतर कॅप्चा कोड हा जो आहे तसा टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. इथं पाहू शकता आपण कॅप्चा कोड टाकलेला आहे, लाभार्थी आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, मी सहमत आहे यावरती क्लिक केलेलं आहे. हे सर्व तुम्हाला घोषणा वाचन करून घ्यायचं आहे आणि मी सहमत आहे यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP टाकण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. OTP टाकून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OTP सेंड करत असताना वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे अनेबल टू सेंड OTP असा एरर पाहायला मिळत आहे. हा वेबसाईटच्या सर्व्हरचा एरर असल्यामुळे तुम्हाला वारंवार ट्राय करायचा आहे किंवा संध्याकाळी किंवा सकाळी लवकर ट्राय करायचा आहे. असा जो एरर आहे तो एरर येणार नाही. सध्या वेबसाईटवर लोड असल्यामुळे सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे अनेबल टू सेंड OTP असं दाखवत आहे. यामध्ये महिलांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो, परंतु OTP टाकण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती ऑप्शन दिसत नाही. हा वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे होत आहे. तुम्ही रिट्राय करू शकता किंवा संध्याकाळी किंवा सकाळी लवकर ट्राय करा. त्यानंतर OTP टाकून झाल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरं एक ऑप्शन ओपन होणार आहे. ठिकाणी पाहू शकता वडिलांचा पतीचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. जी महिला विवाहित असेल तिनं पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. जी महिला अविवाहित असेल त्यांनी वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. यामध्ये आता ज्या महिला विधवा असतील आणि त्यांचे पती वारलेले असतील किंवा जी लाडकी बहीण अविवाहित असेल परंतु तिचे वडील असतील, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी सध्या ई-के-वाय-सी प्रोसिजर करायची नाही. त्यांनी थोडे दिवस थांबायचं आहे. त्याच्यासाठी काही ना काही नवीन अपडेट येईल. अपडेट आल्यानंतर तुम्हाला ते सांगितलं जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला वडिलांचा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. हे सर्व वाचून मी सहमत आहे यावरती तुम्हाला क्लिक करून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पतीच्या आधार कार्ड क्रमांकावरही एक OTP पाठवला जाईल. या ठिकाणी आपण पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा कोड टाकलेला आहे. त्यानंतर मी सहमत आहे हे सर्व वाचून मी सहमत आहे यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. आणि OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या पतीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक OTP पाठवलेला आहे. तो OTP टाकण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असं ऑप्शन पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमच्या पतीचं वडिलाचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. तुमची जी कुठली कास्ट असेल, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास, सर्वसामान्य, तुमची जी कास्ट असेल ती निवडून घ्या. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. या ठिकाणी आता खूप लोकांचं कन्फ्युजन होत आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्न जो आहे तो नकारार्थी विचारलेला आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. याचाच अर्थ काय आहे? तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीत नाही, कोणत्याही सरकारी मंडळ किंवा उपक्रमात नाहीत आणि पेन्शनही घेत नाहीत, तर तुम्हाला होय करायचं आहे. जर घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शन घेत असेल, तर तुमचं उत्तर नाही लिहायचं आहे. जर तुमच्याकडे सरकारी नोकरदार नसेल, तरच तुम्हाला होय करायचं आहे. जर असेल, तर नाही करायचं आहे. हा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा नंबरचा ऑप्शन पहा. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. यामध्ये तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर खाली उपरोक्त अनुक्रमांक 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे, याला टिक करायचं आहे आणि टिक मार्क करून तुम्हाला सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, असं तुम्हाला पॉपअप दाखवणार आहे. तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. आता परत आपल्याला काय करायचं आहे, त्याच महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकून चेक करायचं आहे, की ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही. त्याच महिलेचा मी आधार कार्ड क्रमांक इथे टाकलेला आहे, कॅप्चा कोड टाकलेला आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवला आहे. इथं तुम्हाला वॉर्निंग दाखवेल, या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुमची आता ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्हाला यामध्ये आता काहीही करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे तुम्ही अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून ई-के-वाय-सी करू शकता. ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे घाईगडबड करू नका आणि सर्व ऑप्शन समजून नंतरच तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा.